पण लुकपेक्षा व्हॉट इज द रिअल ब्रँड इन द कस्टमर माइंड, म्हणजे जो ग्राहक असतो त्याच्या डोक्यामध्ये किंवा त्याच्या माइंडसेटमध्ये आपण काय इमेज क्रिएट करायला हवी ॲज अ ब्रँड. तुमचा व्यवहार जेव्हा तुम्ही एक ट्रान्झॅक्शन करता तर ट्रान्झॅक्शन झाल्यानंतरचा तुमच्या कस्टमर बरोबर झालेला जो व्यवहार असतो ना त्याच्यावर तुमचा ब्रँड तयार होतो, म्हणजे मजबूत होतो किंवा कमजोर होतो. चांगला लोगो असणं, चांगलं व्हिजिटिंग कार्ड असणं, चांगलं ऑफिस असणं, चांगली प्रोडक्टची पॅकेजिंग असणं, ह्या सगळ्या गोष्टी कंपल्सरी आहेत, म्हणजे ते सगळेच देत आहेत. पण तुमचा जो व्यवहार असतो ना त्याला सर्वात जास्ती महत्त्व असतो. व्यवहार झाल्यानंतरचा कस्टमरचा तुमच्याबद्दलचा जो अनुभव असतो ना ते फार महत्त्वाचं आहे. मी एखादी टीव्ही घेतली आणि त्याच्यानंतर मला आफ्टर सेल सर्व्हिसमध्ये त्रास झाला तर मी तो ब्रँड कधीच रेकमेंड नाही करणार, आणि तो ब्रँड मला जर दिसला तर माझ्या मनामध्ये नेगेटिव्ह इमोशन्स उत्पन्न होतील त्या ब्रँड तर्फे. तर तसं न होता तुम्हाला ही जागरूकता असली पाहिजे की बाबा माझ्या कस्टमरला मला कसं जपून राहायला पाहिजे, आणि तो आफ्टर सेल सर्व्हिसमध्ये घडतो.